चला आवरा पटापटा. आज कुठे न्यायची भाजी? आज न्यायची लोणीला. आज लय जणांनी संगमनेरला भाजी घेऊन बोलवलं होतं का ग? विषय काय झाला मंडळी, काल पाऊस लय आला होता दुपारनंतर, संध्याकाळी शेतात आत येतच आलं नाही आणि आज संगमनेरला न्यायला भाजीच नव्हती उपटलेली. सकाळी लेवलला होतं इथं 50 जुड्या काल संध्याकाळी उपटून ठेवलेल्या होत्या, तर आज सकाळी जाऊन मी गावामध्ये विक्री करून आले आणि म्हटलं चला आता राहिलेली जी भाजी आहे जेवढी होईल तेवढी, टार्गेट आहे 100 जुडी तरी झाली पाहिजे, पण बघू आता जेवढी होईल तेवढी. आज दुपारी 3 वाजता 3-3:30 वाजता मी लोणीला येणार भाजी विकायला. लोणीला कुठं? बाजार तळावरती. बाजार तळाव ना. हा, मग आज शनिवार आहे, आता थोड्या वेळाने तुरू येईन. हे भाजी कंपनी आली. ए तुरला नाही देणार तुमचं राहिलं माय. नाही होतं ना, आलं ना माझं ना, आलं ना. सव्वा वाजला. चल मंडळीला आपण इकडे भाजी दाखवू आपली मागची. ये ना इकडं. टप्प्यावर टाकता 4 वाफे टाकायचे राहून गेले पावसा पाण्यामुळं. कारण हे वाफे ना आम्हाला नंतर टाकायचे होते बरं का, पण पाऊस उघडला नाही. त्याच्यानंतर मध्ये 2 दिवस उघडला, तर हे गवळ काढायला 2 दिवस गेले आम्हाला. परत मेथी उपटायचा राडा वाढला माग, त्याच्यामुळे ते राहून गेलं. आता बरेच मंडळी म्हणत होती गवत एवढं निगा नाही घ्यायला पाहिजे, तुम्ही लईच निगा घेतली मेथीच्या वावराची, नुसती टाकायची राळून द्यायची, नाही तर वाटा घालायचा. मला सांगा मंडळी, ह्या मेथीमध्ये म्हणजे आधी ह्या वावरामध्ये गिन्नीचं वावर होतं आणि याच्यात जर समजा डायरेक्ट मेथी टाकून रोटा मारून दिला असता तर मस्त सगळी संघ आली असते, आमचा ताण कमी झाला असता. पण आता उपटायला इतके हाल झाले असते ना, इतकं गवत झालं असतं. पण तुम्हाला सांगते, मेथी अशी भारी आली ना, गवत पुढं पुढं पाहिलं गवत. नाही ते 2 वाफे जाऊ दे बरं का, पण आपलं एवढं तू उपटून झालं का? आणि त्याकडे 2 पट्ट्या उपटून झाल्या का? हे 2 पट्टे टाकायचे आपल्याला. आपली अजून ही फक्त जमिनीच्या बाहेर आलेली आहे. ही बरोबर शेवटच्या आठवड्यात पित्तर पाठात आपली मेथी व्यवस्थित येणार आहे. ही बघा ही आलेली आता पुढे 8-10 दिवसात निघा, ही 10-12 दिवसात निघा ही मेथी. ही अजून बारीकाची. ही 12 दिवसात चालू होईल. हे 2 वाफे इकडची जी आहे ही आली आहे 8 दिवसावर. आता 8 दिवसांनी तर काय पित्तरपाट चालूच होणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. पुढच्या मेथी उपटायला एवढा आपल्याला लोड येणार नाही, कारण अशा प्रकारे आहे मेथी आहे ही जी सगळी पुढची मेथी, ही सगळी टप्प्यावरती. फक्त एवढं टक्क थोडं लवकर उपटून घ्यावं लागणार आहे. ही झालं का पहिले एवढं टक्क उपटून घ्यावं लागणार. मग पुढची बरोबर आहे, पुढच्या आठवड्यात रविवारपासून पित्तर पाठ्यात बरोबर भाव सापडेल. अशा प्रकारे टप्प्यावर टाकल्याचा फायदा झालाय. पण मंडळी म्हणतो ती एक खट्टी पिरून द्या, अहो इथं हाय एवढाच एक टप्पा एक टाकला, यालाच उपटायला माणसं भेटायला. त्याच्यामुळे आज आमची सगळी चिल्लर पार्टी जमा झालेली, म्हणे चला मामा मामीला मेथी उपटू लागायला जायचंय. हे पाच भाजी कंपनी पण आलेली. सासूबाई गेलेले आहेत मुंबईला. सासूबाई म्हणजे माझे चुलत सासूबाई बरं का मंडळी. बरेच मंडळी विचारत होते का तुम्ही आधीच मधीच म्हणता सासूबाई आल्या मदतीला. माझ्या सख्या सासूबाई ज्या आहेत त्या वारलेल्या आहेत, तर त्यामुळे मला सासूबाई नाही आहेत. ज्या माझ्या चुलत सासूबाई आहेत, जेव्हा मला कधी गरज पडल त्या वेळोवेळी मला मदतीला हजर होत असते. बाई मुंबईला जायले का? हा, बाई नाही वरवाची गेले ना आज मुंबईला. हा बाई